चला आता आपण मस्त गणपती बाप्पाला मोदक करू. मोदक करायची रेसिपी तुम्हाला दाखवते. दूध आणि पाणी आणि याला चांगलं गरम करून घेऊ. तूप टाकलं गरम झालं की 1 चमचा तूप ना तर चांगला हलवून घेऊ आपण. हलवून घेतलं की मीठ टाकलं थोडंसं. आता याच्यात टाकू आपण तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ चांगलं त्याला चांगलं उकडून घेऊ. टाकू थोडं थोडं मिक्स करून घेऊ. ह्याला थोडं थंड झाले की आपण मळून घेऊ. थंड झाले हाताला चांगलं आपण मळून घेऊ. थोडंसं ना तूप टाकून घेऊ आपण. चांगलं मऊ लुसलुसीत असं झालं पाहिजे तरच ते मोदक चांगले येतात. आणि एकदम आपल्याला सॉफ्ट पाहिजे असलं तर पीठ चांगलं पाहिजे सॉफ्ट सॉफ्ट. पाणी टाकलं थोडंसं. पाणी टाकून असं सॉफ्ट करून घेतलंय तो. मोदकचं सारण करून घेऊ. आता हे सारणारे खोबरं, गूळ आणि कढईत तूप टाकून घेतलंय. आणि आता काजू बदाम भाजून घेतले थोडे. खोबरं टाकले, बारीक खिसलेलं खोबरं आणि त्यात खसखस टाकली थोडीशी. तूप टाकलं थोडं अजून. चांगलं भाजून घेऊ. गूळ टाकला गूळ. आणि खोबरं चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा असं चांगलं एकदम मस्त परतून झालंय. आता त्याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकून घेऊ. असं चांगलं परतून घेऊ. आता हे बघा आपलं झालं तयार. आता मोदक करून. या मोदकसाठी साच्यात ते पीठ आपण मगाशी मळलेलं ते भरायला. त्यामध्ये सारण टाकून घेऊ केलेलं. आता हे बघा मोदक कसा मस्त झालाय आपला. आपण मोदक झाले मस्त.
हे बघा किती भारी व्हायचे नाही का, एकदम चांगले. ते 600 मध्ये लय भारी होते. हे बघा आपले मोदक तयार झाले. आता हे मोदकसाठी पाणी गरम करायला ठेवू. त्याच्यावरती एक चाळण ठेवू, त्याच्या एक केळीचा पत्ता ठेवू, केळीचं पान ठेवू आणि मग आपण ते गरम झाल्याच्या मोदक ठेवायचे. त्याच्यावर झाकून ठेवू आपण 10-15 मिनिटं उकळू देऊ. एकदम बाहेर झाली मोदक. परातीमध्ये काढले तेव्हा किती छान दिसायले. उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार. चला आता आपले मोदक तयार. आता आपण जाऊ गणपती बाप्पाला मोदक जायला. तेव्हा गणपती बाप्पाला आता मोदकाचा निवड दाखवला. हे बघा केलं आपले मोदक गणपती बाप्पासाठी